नमस्कार। आज काढणार आहोत आपण फेमिकॉलच्या बॉटलने इझिली सुंदर अशी रांगोळी। हे बघा गोल काढून घेतलंय आणि आजूबाजू आपण ठिपके ठेवून घेणार आहे, म्हणजे आपल्याला आकार समजत नाही म्हणून तुम्ही प्लेट ठेवून ही गोल करू शकता। अशा पद्धतीने बघा आपण गोल करून घेतलंय आणि हे बघा त्याप्रमाणे त्या ठिपक्यांच्या असं आपण फेमिकॉलच्या बॉटलने चक्रीसारखं गोल करून घेणार आहे प्रत्येकी थेंबावर। खूपच इझिली, नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, यूजफुल व्हिडिओ आहे। ज्याला येतच नसेल रांगोळी त्याच्यासाठी खास व्हिडिओ आहे, म्हणून व्हिडिओ सोडून जाऊ नका। यूजफुल व्हिडिओ आहे, पूर्ण बघा। सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहेत, खूपच सुंदर रांगोळी। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। सोप्यात सोपी पद्धत आहे। फेमिकॉलच्या बॉटल मी धुवून घेतली स्वच्छ आणि त्याच्यात रांगोळी गाळून भरली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची आहे फेमिकॉलची बॉटल आणि सुकवायची आहे आणि रांगोळी गाळून भरायची आणि वरचा टोक थोडा कट करायचा आहे, म्हणजे इझिली बघा किती सुंदर अशी आपण रांगोळी पाडू शकतो, फ्लावर पाडू शकतो इझिली 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात। तुम्हाला आवडेल तशी रांगोळी पाडू शकतो। यूजफुल व्हिडिओ आहे। ज्याला येत नसेल हे बघा एका बोटाने मी असं राऊंड करून घेणार आहे व्यवस्थित। आपल्याला सगळ्याला करून घ्यायचं आहे असं बघा। मी सगळ्यांना करून घेतलंय आणि इथून आपण पानाचा आकार देणार आहे अशा पद्धतीने गोलमधून। खूपच सोपी पद्धत आहे, ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। नक्की पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने बघा गोलमधून पूर्ण आपण पानं काढून घेणार आहे। हे बघा इझिली बॉटलने आपण सुंदर सुंदर अशा रांगोळ्या काढू शकतो। फक्त आपल्याला बॉटलला स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे, रांगोळी गाळून भरायची आणि वरचा टोक कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हे बघा किती सुंदर असे आपण पानं काढले आहेत। नंतर आपल्याला थोडासा शेड द्यायचा आहे असा व्हाईट रांगोळीने, हलका हलका अशा पद्धतीने बघा। खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते, बेसिक पद्धत नक्की पाहत जा। सोप्यात सोपी पद्धतीने आणते मी शिकवण्यासाठी। भरपूर व्हिडिओ आहेत माझे JL रंगोलीवर, नक्की पहा माझे व्हिडिओ। इंस्टाग्रामवर पण माझी ID आहे JL रंगोली, नक्की पहा। हे बघा छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहे शेड टाकल्यानंतर। तुम्ही ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल। यूजफुल व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ बघा। खूपच सुंदर रांगोळी आहे, म्हणजे तुम्हाला शिकायला भेटेल। हे बघा अशा पद्धतीने शेड आपण चुटकीने टाकून घेणार आहे, हलका हलका आपल्याला टाकायचा आहे। सगळीकडे आपण तसंच करणार आहेत। हे बघा छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये, अधिक सुंदर दिसण्यासाठी। यूजफुल व्हिडिओ आहे। हे बघा हलकी रांगोळी सोडायची आपल्याला शेड टाकण्यासाठी। व्हाईट रांगोळी आपल्याला हलकी चुटकीने टाकायची आहे, नंतर थोडे छोटे छोटे डॉट पाडायचे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बघा, बघू शकता तुम्ही। आपल्या सगळीकडे तसंच करून घ्यायचं आहे। मधला आकार तुम्हाला काढता येत नसेल तर प्लेट वगैरे ठेवायची आपल्याला। प्लेट ठेवून मग गोल आकार द्यायचा आहे त्याला। येत नसेल तर पहिले खडूने आखून घ्यायचं किंवा गोल आकारची आपल्याला प्लेट ठेवून आजूबाजूने रांगोळी पाडून घ्यायची, म्हणजे गोल आकार येतो। अशा पद्धतीने बघा शेड देऊन घ्यायचा आहे। सोप्या पद्धतीने मी सांगितली रांगोळी। पूर्ण व्हिडिओ बघा, भरपूर सुंदर असा व्हिडिओ येतो। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत।
पूर्ण व्हिडिओ बघा, भरपूर व्हिडिओ अजून आपला पुढे, जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे शेड देऊन डॉट पाडून घ्यायचं आहे। मी खूपच सोपी पद्धतीने सांगते की कशी पाडायची रांगोळी। माझे भरपूर व्हिडिओ आहे जेल रंगोलीवर, डॉट कसे काढायचे, डबल रेषा रांगोळी कशी काढायची। हे बघा अशा पद्धतीने छोटासा आपण पानचा आकार काढूया, मध्ये 2 पानांच्या मध्ये अजून। हे बघा अशा पद्धतीने मध्ये 3 रेषा द्यायच्या आहे आणि नंतर त्याच्या पुढे असे डॉट पाडून घ्यायचे आपल्याला आणि आजूबाजू छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे चुटकीच्या सहाय्याने। हे बघा अशा पद्धतीने बाहेर छोटे छोटे असे आपल्या ठिपके पाडून घ्यायचे। इझिली तुम्ही ही पाडू शकता अशी रांगोळी, खूप सोपी आहे, खूप शुभ रांगोळी आहे। नक्की काढा तुम्ही एकदा तरी, खूपच सुंदर अशी रांगोळी आहे। हे बघा बोटाने पंच करून घ्यायचे म्हणजे गोल आकार येतो। अशा पद्धतीने आपण इकडेही काढणार आहोत। 3 रेषा काढून घ्यायच्या। 3 रेषांच्या पुढे आपल्याला थोडेसे थेंब, जाड थेंब ठेवायचे, बोटाने पंच करायचं आहे। नंतर आजूबाजू हे बघा वरच्या पानावर आपल्याला डॉट पाडून घ्यायचे अशा पद्धतीने। मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून। भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ आहेत, नक्की पहा माझ्या चॅनलवर। डबल रेषा रांगोळी कशी पाडायची, डॉट कसे, चुटकीने रांगोळी कशी धरायची सोडायची, हे भरपूर व्हिडिओ आहेत। एका बोटाने फूल कसं तयार करायचं, सुंदर सुंदर असे व्हिडिओ आहेत माझे। खूपच सुंदर रांगोळ्या आहेत, नक्की ट्राय करा। नक्की सबस्क्राईब करून ठेवा माझं चॅनल, म्हणजे तुम्हाला शिकायला भेटेल। खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते, बेसिक पद्धत, आणि सगळे व्हिडिओ माझे यूजफुल आहेत। हे बघा अशा पद्धतीने 3 रेषा मारून घ्यायच्या आपल्याला। पुढे डॉट असे जाड असे डॉट टाकून घ्यायचे, नंतर बोटाने पंच करायचे आपल्याला। मी सोपी पद्धतीने तुम्हाला समजावून सांगते। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी शिकवण्याची पद्धत कशी किंवा कसा वाटला व्हिडिओ। कमेंट करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये। हे बघा इथं मोठा डॉट पाडून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने। बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने। हे बघा सुंदर असा आपला डॉट ही तयार झाला आहे। 3 रेषा नंतर अजून हे बघा जाड, पुढं डॉट, नंतर त्याला पंच करायचं, नंतर बाहेर डॉट टाकून घ्यायचे छोटे छोटे। सगळीकडे आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे। जेल रंगोली ह्या चॅनलवर माझे भरपूर व्हिडिओ आहेत रंगोली क्लासचे। ज्याला येतच नसेल तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने फेविकॉलची बॉटल घ्यायची आहे। इझिली तुम्ही कुठलीही तुमची मनापसंतीची डिझाईन काढू शकता तुम्ही त्या बॉटलने। अगदी 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात तयार होणारी रांगोळी काढू शकता तुम्ही फेविकॉलच्या बॉटलने। सगळीकडे हे बघा पानाच्या वरती आपण डॉट पाडून
पंच करून घेणार आहेत. अशा पद्धतीने इझिली बघा, सोप्यात सोपी पद्धत आहे. मध्ये आपण ना राऊंड असा गोल काढून घेणार आहे अशा पद्धतीने. नंतर बाहेरही राऊंड असे चकलीसारखा आकार काढणार आहेत आपण. बघा किती इझिली फेविकॉलच्या बॉटलने रांगोळी गळते, बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करा. तोही व्हिडिओ आहे माझा, फेविकॉलच्या बॉटलमध्ये रांगोळी कशी भरायची व कशी काढायची. नक्की पहा तो व्हिडिओ पण, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने आपण रांगोळी भरून काढू शकतो. हे बघा, त्याच्या मध्ये आपल्याला मोठे मोठे डॉट टाकून घ्यायचे 2 राऊंडच्या मध्ये. अजून आपल्याला मध्ये डॉट टाकून घ्यायचे त्या 2 मध्ये आपल्याला अजून डॉट टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा, म्हणजे आकार चुकत नाही आपला. आपल्याला बोटाने वरती सरकवायचा आहे असा डॉट. जो आपला मोठा थेंब आहे ना, तो वरती सरकवायचा आहे असा. थेंबाला बोट लावून वरती सरकत जायचं आहे, म्हणजे कळीचा आकार येतो. अशा पद्धतीने वरती पंच करत जायचं आहे आपल्याला, सरकवायचं आहे थोडं बोटाने. खूपच इझी रांगोळी आहे, नक्की ट्राय करा. बघितल्यानंतर ती कठीण वाटते पण सोपी आहे. हे बघा, स्वस्तिक काढून घेणार आहे आपण, सुंदर असं शुभचिन्ह. हे बघा किती सुंदर असं आपण स्वस्तिक काढणार आहे अशा पद्धतीने. थोडंसं आपण सरळ घेऊन क्रॉस करून घ्यायचं आहे प्रत्येकी 4 रेषांना, म्हणजे स्वस्तिकचा आकार व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून. अशा पद्धतीने बघू शकता. मध्ये थोडं गोल करायचं आहे, लाल कलर टाकायचा आपल्याला. नंतर थोडं पंच करून पिवळा कलर टाकूया. शुभ स्वस्तिक नक्की काढा तुम्ही ही सणावाराला किंवा शुभ दिवशी कार्यक्रम असल्यावर कधीही तुम्ही काढू शकता. सोप्यात सोपी रांगोळी आहे, नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत, म्हणजे मी खूप सारे नवीन व्हिडिओ आणणार आहे. आणि ज्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याला थँक्यू, धन्यवाद.